नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. शेतकरी मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण हवामानाचा अंदाज बघणार आहोत 18 तारखेचा 4 वाजेच्या नंतरचा. तर त्या अगोदर मित्रांनो, मला जे कमेंट करणारे लोक आहेत त्यांच्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट मला सांगायची आहे व्हिडिओमध्ये, की मित्रांनो मलाही कळतंय की तुम्ही पावसाची वाट बघताय आणि मी कोणताही खोटा व्हिडिओ तुमच्यासाठी आणत नाहीये. कारण की एक शेतकरी पावसाची किती वाट बघू शकतो हे मला पण माहिती आहे, कारण की मी पण एक शेतकरी आहे. मी पण एका शेतकऱ्याची बायको आहे. तर कमेंट करताना विचार करून कमेंट करत जा. कारण की तुम्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रूफ दिलेलं असतं. व्हिडिओमध्ये जे काही असतं तेच मी तुम्हाला सांगत असते आणि मी काही तुम्हाला काही खोटी आशा दाखवत नाहीये किंवा मला तुम्ही दाखवून द्या, की माझ्या थंबनेलमध्ये किंवा माझ्या टायटलमध्ये असं आहे, की खूप मुसळधार पाऊस होणार आहे आणि व्हिडिओमध्ये जर तुम्हाला पाऊस नसेलच दाखवलेला, तर मला अशा कमेंट करा. ठीक आहे? कारण की मी पण एक शेतकरी आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला कोणतीच खोटी आशा दाखवणार नाही. माझ्या व्हिडिओवरती जे मला माझ्या याच्यामध्ये दिसतंय तेच मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला खोटी आशा दाखवणार नाही आणि व्ह्यूजसाठी तर नाहीच नाही. तेव्हा कमेंट करताना नीट विचार करून कमेंट करत जा. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 18 तारखेचा 4 वाजेनंतरचा हवामानाचा अंदाज. तर चला बघूया कोणत्या भागात पाऊस आहे आणि कोणत्या भागात पाऊस नाहीये. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, अजून एक गोष्ट सांगायची आहे, की मित्रांनो 18, 19 या दोन्ही तारखेंना आपल्याला पाऊस नाहीये. आता 19 तारखेचा व्हिडिओ तुम्हाला उद्या नक्कीच मिळेल. पण 20 तारखेपर्यंत 20 तारखेला आपल्याकडे पाऊस दाखवला जातोय. पाऊस होणार आहे 20 तारखेला. तर त्यासाठी चिंता करू नका. पण जे व्हिडिओमध्ये आहे ते खोटं नाहीये. जे खरं आहे तेच तुमच्या समोर येतंय. तर चला मित्रांनो, व्हिडिओला आपण सुरुवात करतोय. मित्रांनो, आपण बघत आहोत नाशिक जिल्हा. आपण प्रत्येक वेळी नाशिकच जिल्हाच बघतो. तर असं काही नाही की दुसराही बघू शकतो. पण मग सुरुवातीला येतंय नाशिक जिल्हा, तर आपण नाशिक जिल्हा बघणार आहोत. तर चला बघूया नाशिकमध्ये कुठे-कुठे आपल्याला पाऊस दिसतोय तो. तर तुम्ही बघू शकता नाशिक जिल्हा पूर्णतः आपल्याला कोरडा बघायला मिळतोय. हे बघा, पूर्णतः कोरडा आहे. तर नाशिकचा जो भाग आहे तो आपण बघूया. तर गंगापूर, दुगाव, लाटची, त्याचबरोबर इकडे जर बघितलं तर दिंडोरी, जोपूर, मोहोडी, ओझर, पिंपळगाव, बसवंत, त्याचबरोबर वणी. ठीक आहे. तर हा भाग जो आहे नाशिकचा हा आपण बघितलाय. तर इकडे इकडे पाऊस आपल्याला दिसत नाहीये. इकडे घुटी बघू शकता तुम्ही. तर नाशिकच्या भागामध्ये पाऊस नाहीये. तर आता नाशिकचा जो भाग आहे, जे तालुका आहे तो आपण बघूया. तर निफाड तालुका. निफाड तालुक्यामध्ये जर आपण बघितलं तर तुम्ही बघू शकता लाखलगाव हा नाशिकचा भाग आला. आता चिंचोली ते संगमनेरकडे आलो. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता भेंडाळी, कोठुरे, निफाड, नायताळे, विंचूर, बघू शकता विंचूर, लासलगाव, हिरापूर, परसूल. तर या ठिकाणी सुद्धा निफाड तालुका सुद्धा पूर्णतः कोरडा आपल्याला बघायला मिळतोय. त्याचबरोबर मनमाड, इकडे बघू शकता तुम्ही मनमाड, अंकई, कुसमडी, नगरसूल, येवल्याचा भाग आहे हा येवला, अंदरसूल, पाटोदा. ठीक आहे. सांगवी, सोनई, तर हा आला चांदवडचा भाग, देवगाव. तर या ठिकाणी सुद्धा पाऊस आपल्याला दिसत नाहीये. निमगाव, सिन्नर, बोरगाव, पिंपरी इथे सुद्धा पाऊस नाहीये. सिन्नरमध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळते. मुसळगावमध्ये सुद्धा ढगाळ वातावरण बघायला मिळते. त्याचबरोबर दुबेर, इकडे जर बघितलं पिंपळे, दोपूर, नांदूर, शिंगोटे, तर या ठिकाणी ढगाळ वातावरण बघायला मिळते. गुलेवाडी, संगमनेर, जोरवे या ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण ते म्हणजे पाऊस दिसतच नाहीये. तर त्याचबरोबर इकडे बघू जर शकता तुम्ही तर अकोल्यामध्ये सुद्धा पाऊस आपल्याला दिसत नाहीये. राजूर, राजूरमध्ये सुद्धा पाऊस नाहीये. तर मित्रांनो आपण नाशिक जिल्ह्यामध्ये बघितलं तर नाशिक जिल्ह्यात पाऊस आपल्याला काही बघायला मिळालेला नाहीये. तर आता बघणार आहोत अहिल्यानगर. तर तुम्ही अहिल्यानगरचा भाग बघू शकता. तर अहिल्यानगर सुद्धा उद्या 18 तारखेला पूर्णतः कोरडा आहे. तुम्ही बघू शकता धनगरवाडी, कोशपुरी, मिरी, वांबोरी, राहुरी, सोनई. तर जेवढा भाग तुम्ही बघाल तेवढं तुम्ही
जाणून घेऊ शकता की कुठे कुठे आहे. त्याचबरोबर इकडे मुसळवाडी, देवळाली प्रवरा, कनगर, त्याचबरोबर इकडे कोल्हार, बेलापूर, पाचेगाव, मांजरी, खोकर, टाकळीभान, श्रीरामपूर, राजुरी, लोणी, लोहारे, त्याचबरोबर मोरेवाडी, एकरुखे, जळगाव, चांगदेवनगर, राहाता, शिर्डी, पोहेगाव खुर्द, त्याचबरोबर इकडे कोपरगाव, भोजडे, लाखगंगा, जाफराबाद, नादी, म्हस्की, इकडे भौर हा आला वैजापूरचा भाग, त्याचबरोबर आपेगाव, वैजापूरमध्ये सुद्धा संभाजीनगर मधील वैजापूरमध्ये सुद्धा वातावरण पूर्ण कोरडं आहे. त्याचबरोबर इकडे लोणी बिके, बोलणी, राहाडी, त्याचबरोबर मादपूर, नगरसूल, कुसमडी, अंकई, हिसावळ. आता हिसावळ नांदगाव आला खानदेशचा भाग. तर या ठिकाणी सुद्धा आपल्याला पाऊस दिसत नाहीये. तुम्ही बघू शकता इकडे सुद्धा सरोदे याच्यामध्ये बघायला मिळेल. हे बघा तुम्ही बघू शकता नंदुरबार मध्ये सुद्धा पाऊस नाही. शिरपूर मध्ये पाऊस हा पडू शकतो. शिरपूर, अंमळनेर, धुळे, इकडे त्याचबरोबर चाळीसगाव, पाचोरा या ठिकाणी पाऊस आपल्याला बघायला मिळतोय. तर आता बघूया आपण. आता हा जो शिरूरचा भाग आहे, तर शिरूरमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता, शिरूरमध्ये सुद्धा आपल्याला पाऊस हा बघायला मिळत नाही. कारण शिरूरमध्ये सुद्धा वातावरण पूर्णपणे कोरडं आहे. ढगाळ वातावरण होतंय, पण पाऊस हा मात्र पडत नाहीये. तर आता इकडे बघणार आहोत पुण्याचा भाग. तर पुणे या ठिकाणी आपल्याला पाऊस दिसतोय. पुणे या ठिकाणी हलक्याच्या मध्यम स्वरूपाचा पाऊस नाही पडत, पण मात्र ढगाळ वातावरण हे आपल्याला बघायला मिळतंय. तर इकडे बघू शकता तुम्ही भोर, महाबळेश्वर, वाई या ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो. त्याचबरोबर लोणंद, फलटणला सुद्धा ढगाळ वातावरण आहे. बारामतीला ढगाळ वातावरण आहे. त्याचबरोबर जेजुरी, सासवड या ठिकाणी कोरडं वातावरण आहे. केडगाव, दौंड, दौंड केडगावला इथे सुद्धा पाऊस हे आहे, पाऊस नाहीये. श्रीगोंद्याला सुद्धा पाऊस नाही. शिरूरला सुद्धा पाऊस नाही. पारनेरला सुद्धा पाऊस आपल्याला बघायला मिळत नाहीये. त्याचबरोबर पाबल, चाकण मध्ये सुद्धा ढगाळ वातावरण बघायला मिळतंय. मंचरमध्ये सुद्धा ढगाळ वातावरण आहे. त्याचबरोबर इकडे जर बघितलं तर लोणावळा, कर्जत, पेन, नागोठणे, तर या ठिकाणी जे आहे तर पाऊस हा आपल्याला बघायला मिळत नाही. तर अशा प्रकारे आपण जर पुण्याचा जर काही भाग जर बघितला तर बऱ्यापैकी भाग हा पावसाने आपण बघू शकतो की पाऊस नाही या भागामध्ये. पण पिंपरी चिंचवड, तुळापूर व इकडे वाघोली, अजून चाकण, खेड, त्याचबरोबर इंदुरी, तर हे ज्या गावं आहेत या शहरांमध्ये इकडे बघू शकता तुम्ही मंचर, तर या ठिकाणी आपल्याला पाऊस हा बघायला मिळत नाही. तुम्ही बघू शकता. तर पुण्यामध्ये सुद्धा फक्त इकडे जर बघितलं तर जुन्नर, पारेगाव, तर या ठिकाणी सुद्धा पाऊस हा नाहीये. तर मित्रांनो, आपण अशा प्रकारे बघितलं की कोणत्या भागांमध्ये पाऊस आहे. तर तुम्ही बघू शकता, हे बघा नंदुरबार, सुरत, वापी, बोईसर, मुंबई, पुणे, बारामती, सातारा, दापोली, रत्नागिरी, विटा, कोल्हापूर, विजयपूर, सोलापूर, बार्शी, लातूर, उदगीर, त्याचबरोबर नांदेड, परभणी, बीड, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, अकोले, नाशिक, मालेगाव, जळगाव, तर या सगळ्या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर आपल्याला कुठेही पाऊस दिसत नाहीये. मलाही माहिती शेतकरी मित्रांनो की तुम्ही एखाद्या पक्षाप्रमाणे, तहानलेल्या पक्षाप्रमाणे तुम्ही पावसाची वाट बघतायत. आपण सगळेच वाट बघतोय. शेतीसाठी पावसाची खूप गरज आहे, हे मलाही माहिती. आणि मित्रांनो, खरंच विश्वास ठेवा, मी तुमच्यापर्यंत कोणतीच खोटी गोष्ट, मी तुम्हाला कोणतीच खोटी आशा दाखवणार नाही. तर व्हिडिओमध्ये आपण आज बघितलं तर खरंच सांगते, आज आणि उद्या आपल्याला पाऊस नाहीये. पण मात्र 20 तारखेच्या नंतर वातावरण तयार होतंय आणि 20 तारखेच्या नंतर आपल्याला पाऊस बघायला मिळणार आहे. तोपर्यंत चॅनलवरती कंटिन्यू राहा, व्हिडिओ बघत राहा, अपडेट घेत राहा. आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्ही कोणत्या भागातून माझे व्हिडिओ बघताय मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमच्या सर्वांच्या या बहिणीला नक्की फॉलो करा. धन्यवाद.